मंडळी, आज आपण वरणाचा एक मस्त असा खमंग प्रकार बघणार आहोत. हे आहे पालकाचं वरण. आता पालक म्हटलं की घरातले सगळे नाक मुरडतात. मग आपण पालक वेगवेगळ्या पदार्थात थोडा थोडा करून खायला घालतो. पण तुम्ही हे वरण करून बघा, भरपूर असा पालक पोटात जाईल आणि तेवढंच चविष्ट असं हे वरण होतं. त्यामुळे घरातले सगळे आवडीनं हे वरण खातील. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता ह्यासाठी मी 1 वाटी तूर डाळ घेतली आहे आणि ही तूर डाळ 1 तास भिजवत ठेवली आहे. तासाभरात ती चांगली भिजते. आता कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडे शेंगदाणे घेतले आणि भिजवलेली तूर डाळ घालते. तिथं तुम्ही थोडेसे काजू सुद्धा वापरू शकता. शेंगदाणे शिजल्यानंतर वरणात छान लागतात. आता एकीकडे पालक मी निवडून स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता तो मी बारीक चिरून घेते. एकदम बारीक पालक चिरा म्हणजे छान एकजीव होतो. आता हा पालक सुद्धा आपण कुकरमध्ये घालूया. इथं तुम्ही बघू शकता मी भरपूर पालक घेतलेला आहे आणि आता त्याच्यात थोडंसं पाणी घालून कुकरला आपण 2 शिट्ट्या करून घेऊ. आता डाळ आपण आधी भिजवलेली आहे त्यामुळे 2 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजून येते. आता एकीकडे कुकर होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. एकीकडे मी मिरच्या आणि लसूण पाकळ्या 15 ते 16 लसूण पाकळ्या इथं घेतल्यात आणि 1 चमचा जिरे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले. थोडं ओबड-थोबडच असं आपण हे मिश्रण ठेवूया. आता एकीकडे मी कढई गरम केली आहे, त्याच्यात 2 चमचे तेल गरम केलं. तेल तापल्यानंतर त्यात 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर हळद आणि हिंग घालायचं. त्याच्यानंतर आपण मिरची, लसूण आणि जिरे ठेचलं होतं ते घालूया. आता वरण चांगलं होण्यासाठी इथे लसूण व्यवस्थित परतला गेला पाहिजे. 1 अर्धा मिनिट तेलामध्ये हा लसूण मी चांगला परतला. तो फारसा लालसर पण होऊन द्यायचा नाही आणि कच्चा पण ठेवायचा नाही. त्याच्यानंतर 1 टोमॅटो ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला घातलाय आणि पुन्हा मिश्रण व्यवस्थित परतून घेतलंय. हे बघा, इथं आपलं पालक आणि डाळ छान शिजलीये. ती घोटून चांगली एकजीव करून घेऊया. पालक बारीक चिरल्यामुळे लगेचच एकजीव असं आपलं हे मिश्रण होतं. आता ते आपण फोडणीमध्ये घालूया. त्याच्यानंतर हे व्यवस्थित परतून घेऊया. हे वरण चविष्ट होण्याची टीप म्हणजे लसूण व्यवस्थित घाला आणि तो तेलामध्ये व्यवस्थित परता. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातले, थोडीशी चिंच आणि गूळ सुद्धा घातलेला आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी थोडासा गोडा मसाला घालणार आहे. साधारण 1 छोटा चमचा गोडा मसाला घातलाय. तुम्हाला गोडा मसाला नसेल आवडत तर तुमच्या आवडीचा मसाला इथं घालू शकता किंवा धने जिरे पूड सुद्धा घालू शकता. तुमच्या रोजच्या वापरातला जो मसाला आहे तो सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. आता इथे वरण किती दाटसर हवंय याचा अंदाज घेऊन पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण मीडियम ते लो फ्लेमवर ठेवून 5 ते 8 मिनिटं व्यवस्थित उकळून घ्यायचं की आपलं पालकाचं वरण तयार आहे. मस्त खमंग असं हे वरण होतं. घरातील सगळ्यांना हे वरण नक्की आवडेल. पोळी बरोबर, भाताबरोबर, भाकरी बरोबर तुम्ही हे वरण खाऊ शकता. कधी कंटाळा आला असेल तर भाजी न करता नुसतं हे वरण केलं तरी चालण्यासारखं आहे. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.